नमस्कार. आज आपण महात्मा ज्योतिबा फुले यांच्या कार्यावर एक नजर टाकणार आहोत. ते व्यक्तिमत्व ज्यांना आपण समाज क्रांतीचे जनक म्हणून ओळखतो. एमपीएससी परीक्षेच्या दृष्टिकोनातून पाहिलं तर महात्मा फुले हे आधुनिक महाराष्ट्राच्या इतिहासातले खूप महत्त्वाचं नाव आहे. चला तर मग त्यांच्या कार्याचा आणि विचारांचा सविस्तर आढावा घेऊया. या सादरीकरणात आपण त्यांचं कार्य, त्यांची ग्रंथसंपदा आणि परीक्षेसाठी महत्त्वाचे असलेले सगळे पैलू समजून घेणार आहोत. तर महात्मा फुले यांच्या कार्याची सुरुवात झाली ती शिक्षण क्रांतीतून. त्यांनी अगदी बरोबर ओळखलं होतं की समाजाच्या सगळ्या समस्यांचं मूळ हे शिक्षणाचा अभाव हेच आहे, आणि म्हणूनच त्यांनी आपलं पहिलं लक्ष स्त्री आणि दलित शिक्षणावर केंद्रित केलं. हे 2 टप्पे खरं तर ऐतिहासिक आहेत. 1848 मध्ये पुण्यामध्ये मुलींसाठी पहिली शाळा सुरू करून त्यांनी स्त्री शिक्षणाचा पायाच रचला, आणि त्यानंतर लगेचच 1852 मध्ये त्याने दलितांसाठी शाळा उघडून ज्ञानाचे दारं समाजातील सर्वात वंचित घटकांसाठी खुली केली. अर्थात ह्या सगळ्या कार्यात त्यांच्या पत्नी सावित्रीबाई फुले यांची मोलाची साथ होतीच. शिक्षणाचा पाया तर घातला, आणि याच पायावर उभं राहून फुले यांनी सामाजिक विषमतेच्या त्या जुनाट इमारतीवर थेट प्रहार केला. विधवांची ती दयनीय अवस्था आणि अस्पृश्यतेसारख्या अमानुष प्रथाविरुद्ध त्यांनी एक निर्णायक लढाच उभारला. आणि फुलेंचं वैशिष्ट्य काय होतं माहीत आहे? ते फक्त उपदेश करणारे नव्हते, तर स्वतः कृतीतून आदर्श घालून देणारे होते. त्यांनी विधवा पुनर्विवाहाला फक्त चालनाच दिली नाही, तर 1864 मध्ये स्वतः पुढाकार घेऊन पुण्यात एक विवाह घडवून आणला. इतकंच नाही, तर विधवांच्या मुलांसाठी स्वतःच्या घरी बालहत्या प्रतिबंधगृह स्थापन करून त्यांनी एक नवा आदर्शच निर्माण केला. आता फुलेंच्या सामाजिक सुधारणेचा विचार करतो तेव्हा एक प्रश्न आपोआपच समोर येतो की अस्पृश्यता निवारणासाठी त्यांनी उचललेलं सगळ्यात मोठं, सगळ्यात क्रांतिकारी पाऊल नेमकं कोणतं होतं? आणि ह्या प्रश्नाचं उत्तर त्यांच्या कृतीतच मिळतं. विचार करा, त्या काळात ज्यांना अस्पृश्य मानलं जायचं त्या समाजाला सार्वजनिक पाणवठ्यावर यायला बंदी होती. अशा परिस्थितीत महात्मा फुलेंनी स्वतःच्या घरातील पिण्याच्या पाण्याचा हौद सगळ्यांसाठी खुला केला. ही फक्त एक कृती नव्हती, तो होता समानतेचा एक मूर्तिमंत जाहीरनामा. आता फुलेंच्या कार्याचा आणखी एक महत्त्वाचा पैलू, तो म्हणजे शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी त्यांनी दिलेला लढा. त्यांनी शेतकऱ्यांचं दुःख, त्यांचं शोषण या सगळ्याला आपल्या लेखणीतून वाचा फोडली. त्यांचा शेतकऱ्यांचा असूड हा ग्रंथ खरं तर नावाप्रमाणेच व्यवस्थेवर ओढलेला एक आसूडच होता. यात त्यांनी शेतकऱ्यांच्या दयनीय अवस्थेचं इतकं विदारक चित्रण केलंय, त्यांच्या अज्ञानाची, मागासलेपणाची आणि दारिद्र्याची कारणमीमांसा केली आहे. आणि याच ग्रंथामधला हा प्रसिद्ध श्लोक बघा, विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्तविना शूद्र खचले. एवढा अनर्थ एका अविद्येने केला. किती अचूक निदान आहे हे! ते स्पष्टपणे सांगतायत की शिक्षणाच्या अभावामुळे बुद्धी, नैतिकता, प्रगती, संपत्ती सगळंच गेलं. आणि याच एका कारणामुळे म्हणजे अविद्येमुळे बहुजन समाजाचा एवढा मोठा अनर्थ झाला. आणि यातला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा काय आहे? फुले फक्त समस्या सांगून थांबले नाहीत, ते द्रष्टे विचारवंत होते. म्हणून त्यांनी शेतकऱ्यांची स्थिती सुधारण्यासाठी शिक्षण, वसतिगृहे, सिंचन व्यवस्था आणि धरणं, तलाव, विहिरी यांसारखे ठोस उपायही सुचवले. आणि ते फक्त लिहून किंवा बोलून थांबणारे नव्हते. 1888 मध्ये त्यांनी थेट व्हिक्टोरिया राणीच्या चिरंजीवांपुढे पारंपरिक शेतकरी वेशात जाऊन शेतकऱ्यांचं गाऱ्हाणं मांडलं. इतकंच नाही, तर हंटर शिक्षण आयोगासमोर त्यांनी प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण सगळ्यांसाठी मोफत आणि सक्तीचं करावं अशी जोरदार मागणी केली होती. आता एवढं अविरत आणि निस्वार्थ काम केल्यावर स्वाभाविकच आहे की ते केवळ एक समाजसुधारक राहिले नाहीत, तर ते जनसामान्यांच्या मनात एका महात्म्याच्या स्थानी पोहोचली. आणि ही महात्मा पदवी ही काही कोणी सरकारने किंवा संस्थेने दिलेली नव्हती. नाही, ही पदवी त्यांना दिली होती थेट जनतेने, त्यांच्या महान कार्याबद्दल कृतज्ञता म्हणून. खरं तर हीच त्यांच्या कामाची सर्वात मोठी पोचपावती होती. महात्मा या शब्दाचा अर्थच आहे महान आत्मा. त्यांच्या निस्वार्थ सेवेचं प्रतीक म्हणून जनतेने त्यांच्या सामाजिक कार्याला दिलेला हा सर्वोच्च सन्मान होता. 11 एप्रिल 1827 रोजी जन्मलेल्या या महापुरुषाचं 28 नोव्हेंबर 1890 रोजी निधन झालं, पण त्यांचं काम थांबलं नाही. हा वारसा त्यांच्या पत्नी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी तेवढ्याच ताकदीने आणि समर्थपणे पुढे चालू ठेवला. चला, आत्तापर्यंत आपण जे काही पाहिलं त्याचा एमपीएससी परीक्षेच्या दृष्टिकोनातून एक पटकन सारांश घेऊया आणि काही संभाव्य प्रश्नांकडे बघूया, म्हणजे अभ्यासाला एक योग्य दिशा मिळेल.
हे मुद्दे परीक्षेसाठी खूप महत्त्वाचे आहेत, अगदी लक्षात ठेवायलाच हवेत. 1848 मुलींची पहिली शाळा, 1852 दलितांसाठी पहिली शाळा, 1864 विधवा पुनर्विवाह, ग्रंथ शेतकऱ्यांचा असूड, हंटर कमिशन पुढील मागणी आणि जनतेने दिलेली महात्मा ही पदवी. आता या माहितीच्या आधारावर परीक्षेमध्ये साधारणपणे असे प्रश्न विचारले जाऊ शकतात. स्त्री शिक्षणातील त्यांचं कार्य काय होतं? शेतकऱ्यांचा असूडमधून त्यांनी शेतकऱ्यांच्या कोणत्या समस्या मांडल्या आहेत? किंवा अस्पृश्यता निवारणासाठी त्यांनी काय प्रयत्न केले? यावर विश्लेषणात्मक प्रश्न येऊ शकतात. आणि शेवटी एक खूप महत्त्वाचा प्रश्न, ज्यावर आपण सगळ्यांनी विचार करायला हवा. 19व्या शतकात महात्मा फुले यांनी मांडलेले शिक्षण, सामाजिक समानता आणि शेतकऱ्यांच्या हक्कांविषयीचे विचार आजच्या 21व्या शतकातही तितकेच महत्त्वाचे आणि मार्गदर्शक का आहेत? यावर नक्की विचार करा.